उद्धव ठाकरेंकडून सुप्रीम कोर्टात हा व्हिडिओ दाखवला जाणार, त्यामुळे शिंदे यांची कोर्टात केस फिरणार. म्हणूनच की काय ठाकरेंना तारीख पे तारीख कोर्टातून मिळतेय अशी चर्चा सुरू आहे. जस्टिस येतात, जस्टिस जातात, पण ठाकरेंच्या केसचा निकाल काही येत नाही. सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत आहे. डॉक्टरांना हात जोडून विनंती आहे की जेव्हा एखादा जज आजारी पडेल तेव्हा त्यांना औषध देण्याऐवजी पुढची तारीख देऊन टाका, तरच देशाची न्यायव्यवस्था सुधारेल. असा कोणता व्हिडिओ पुरावा आहे ज्यामुळे एकनाथ शिंदेंना नवीन चिन्ह कोर्टातून भेटू शकतं? चला बघूयात. महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांचं लक्ष लागून असलेली शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली अतिशय महत्त्वाची, तुम्हा सर्वांना ही तारीख लक्षात असेल, 21 जानेवारी, ज्यावेळेस जस्टिस सूर्यकांत यांनी ही अंतिम तारीख दिली होती. आणि यावेळेस शिवसेनेची सलग 2 दिवस सुनावणी चालेल आणि सलग 2 दिवस इतर कुठलीही महत्त्वाची केस न घेता फक्त शिवसेनेची सुनावणी होईल अशा प्रकारची 21 जानेवारी तारीख दिली होती. आता 21 जानेवारीला नेमकं काय घडलं? 21 जानेवारीला तारीख मिळाली 18 फेब्रुवारी, म्हणजे आजची तारीख. आज बऱ्याच शिवसैनिकांचे मला वैयक्तिक फोन कॉल्स आले, SMS आले की आज नेमकं माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातल्या याचिकेचं काय झालं. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, माननीय सुप्रीम कोर्टाच्या वेब पोर्टलनुसार कालच शिवसेनेची तारीख म्हणजे आजची ही तारीख ही आजच्या कामकाजात कुठेच नव्हती. म्हणजे 18 फेब्रुवारी जरी दिली असली तरी ती कामकाजात कुठेही लिस्टिंगवर नव्हती. आणि ही तारीख म्हणजे आजही माझी कुठेतरी अपेक्षा होती, काहीतरी घडेल, कुठेतरी मेन्शनिंग होईल, लिस्टिंग होईल आणि ही तारीख आज कमीत कमी पुढची तारीख देण्यासाठी का होईना सुनावणीसाठी येईल. जज म्हणतील कपिल सिब्बल तुम्हाला किती दिवस पाहिजेत, तर मग कपिल सिब्बल म्हणतील दिवस नको माय लॉर्ड, मला काही तास हवेत, मला तुम्ही अगदी 45 मिनिटे द्या, 45 मिनिटामध्ये मी या केसचा निपटारा पुन्हा लावेल. हे अशा प्रकारचे 1-2 डायलॉग जरी झाले असते तरी महाराष्ट्रभरातल्या तमाम शिवसैनिकांना कमीत कमी थोडासा दिलासा वाटला असता. पण आज नेमकं झालं उलटं. आज काहीच घडलं नाही. कालच ज्यावेळेस ही तारीख कामकाजातच नाही उद्याच्या, तेव्हाच मी समजून गेलो होतो, कारण पुढचा हिचा संगणकीकृत तारखेचा तो दिवस होता थेट 12 मार्चचा. 12 मार्च म्हणजे पुढच्या महिन्यातल्या. आता मधल्या काळात काय घडेल? मधल्या काळात कदाचित मला वाटतं उरलेल्या झेडपी असतील, किंबहुना तो 50% आरक्षणाचा विषय कुठेतरी मार्गी लागून झेडपी लागतील, किंवा झेडपीच्या दरम्यानचही ही तारीख असल्यामुळे कदाचित 12 मार्चला सुद्धा ही पुढची तारीख पडेल. मग ती 12 एप्रिल असू शकते, 12 मे असू शकते, कुठल्या वर्षाची हे मला नाही माहीत, पण शिवसेनेच्या तारखा या येत नाहीयेत हे आपण स्पष्टपणे पाहतोय. आता खरं तर आभार जस्टिस चंद्रचूड यांचेच मानावे लागतील, कारण त्यांच्या 2-2.5 वर्षांच्या काळामध्ये आपण सर्वांनी पाहिलात, कमीत कमी म्हणजे त्याच्यावर निकाल लागला नाही, पण कमीत कमी काही तारखा त्याच्यामध्ये सुनावणीला आल्या. कमीत कमी म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांना कमीत कमी त्याच्यावर सुनावणी घ्यावी लागली. आपण सर्वांनी पाहिल्या, काही का असेना, पण DY चंद्रचूडांनी थोडी बहुत का होईना याचिकेवर सुनावणी दिली. 145 पानांचा निकाल दिला. 145 पानांमध्ये त्यांनी राज्यपालही झापात, त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांनाही झापात, अगदी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सुद्धा झापलं. या तिघांना झापत असताना DY चंद्रचूड यांनी मात्र तिजोरीची किल्ली चोराच्या हातात सोपवल्या. शिवसेना ज्यावेळेस पुन्हा सुप्रीम कोर्टात जाते, त्यानंतर मात्र जजेसच्या बदल्यांचा सिलसिला चालू होतो. मग जस्टिस ललित, सुरुवातीला जस्टिस ललित असतील, जस्टिस रामन्ना असतील, DY चंद्रचूड असतील, अगदी जस्टिस संजीव खन्ना असतील, जस्टिस भूषण गवई असतील, त्यानंतर आत्ता आलेले जस्टिस सूर्यकांत असतील. बदल्यांचा सिलसिला चालू आहे. जस्टिस येतात, जस्टिस जात आहेत, पण शिवसेनेची तारीख मात्र सुनावणीला येत नाही. मधल्या काळामध्ये कुत्र्या मांजरांच्या केसेस सुनावणीला येतात, अगदी समलैंगिक लोकांची त्या विषयांवर सुद्धा सुनावण्या होतात, पण शिवसेनेसारखे म्हणजे देशामध्ये ही लिटमस टेस्ट आहे, ही सुरुवात आहे. आम्ही जात्यात पडलेलो आहोत, बाकी सारे सुपामध्ये आहेत. या देशाची लोकशाही जगेल की मरेल याचा फैसला या शिवसेनेच्या केसवर होणार आहे, आणि याचाच दाखला पुढच्या सर्व केसेसला दिला जाणार. त्या केससाठी मात्र कुणाकडेही वेळ नाही.
मी काल विनोदामध्ये एक वाक्य ऐकलं होतं की यापुढे जर एखादा न्यायाधीश जर दवाखान्यात जाऊ लागला, डॉक्टरकडे गेला, त्याला विचारलं या आजाराबद्दल मला अशा काही समस्या आहेत, तर डॉक्टर त्याला औषधोपचार करण्याऐवजी त्याला पुढच्या तारखा द्याव्यात, आपोआप सगळे निकाल वेळेवर लागतील. म्हणजे एखाद्या गोष्टीचं महत्त्वच कमी झाल्यानंतर, म्हणजे आज मीडिया त्याची साधी दखलसुद्धा घेत नाही. म्हणजे विचार करा, इथपर्यंत लोकांनीसुद्धा विचार करायचं सोडून दिलंय. लोकांना समजून गेलंय की या देशामध्ये न्यायव्यवस्था जिवंत आहे का मृतावस्थेत पडलेली आहे माहीत नाही. पूर्वी असायचं, लोक म्हणायचे मी तुला कोर्टात पाहून घेईन. म्हणजे किती विश्वास तो कोर्टाचा. काही असलं तरी कोर्टात पाहून घेईन. कोर्टामध्ये याभर रांगा लागलेल्या असतात तरीसुद्धा लोकांचा पण आता तो विश्वाससुद्धा राहिलेला नाही. मी तुम्हाला काल एक व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामध्ये सन 2018मध्ये, कारण सगळ्यात महत्त्वाचा, माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेकडनं जो पुरावा जाणार आहे तो हाच असणार आहे, शिवसेनेची घटना. आणि शिवसेनेच्या घटनेप्रमाणे आणि राज्य इलेक्शन आयोगाच्या, चुनावण आयोगाच्या तुमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठका आणि त्याप्रमाणे त्याची काही नोंदी हे आवश्यक असतात. त्या नोंदीतला एक व्हिडिओ मी तुम्हाला काल दाखवला होता, पण मी तुम्हाला त्यातले काही क्षण दाखवतो. या क्षणांमध्ये तुम्हाला स्वतः एकनाथ शिंदेसुद्धा त्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बसलेले दिसतायत. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर हा व्हिडिओ एकदा पहा. या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या कार्यक्रमाप्रमाणे तिथे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला सुरुवात होते आहे. मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांना विनंती करतो. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक राष्ट्रीय पक्षाला दर 5 वर्षांनी निवडणूक घेणं बंधनकारक आहे. त्याप्रमाणे शिवसेना पक्षाने माझी निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक केली. त्यानंतर मी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्याप्रमाणे या निवडणुकीमध्ये मी शिवसेना पक्षप्रमुख 1 जागा, शिवसेना नेते 13 जागा आणि शिवसेना उपनेते 21 जागा यासाठी निवडणूक जाहीर केली. इथे जाहीर करतो की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकच पद आहे आणि त्या पदासाठी एकच अर्ज आलेले आहेत आणि त्यानुसार माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून निवडून आलेले आहेत, असे मी जाहीर करतो. आपल्याकडून अपेक्षा करतो या ठरावाच्या बाजूने तुमचं मत हात वरती करून प्रकट करा. आभारी. न्यायव्यवस्थेला जर स्वतःची गरिमा, स्वतःचा आब राखायचा असेल तर न्यायव्यवस्था, या देशाची न्यायव्यवस्था जी अंतिम घटका मोजते, ती न्यायव्यवस्था कदाचित एक तरी तारीख अशी येईल. आता उद्धवसाहेब अगदी विनोदाने म्हणाले होते केसचा निकाल लागेल, 50-60 वर्षानंतर लागेल, तेव्हा लागेल, पण निकाल लागेल. पण ज्यावेळेस शिवसेनेची याचिका खऱ्या अर्थाने सुनावणीला येईल त्यावेळेस हे व्हिडिओ, त्याचबरोबर त्याचे दस्तावेज जे आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे सादर केले होते, त्याच्यावर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा तो ठप्पा आहे, त्यांच्याकडे आपण साऱ्या पोचपावत्या केलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने शिवसेनेकडे राष्ट्रीय कार्यकारिणी त्यावेळेस जवळपास 96% होती, 3-4% इकडे तिकडे हल्ली होती. तुम्हा सर्वांना या संदर्भात काय वाटतं कमेंटमध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जनमत लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.